एखाद्याची यशस्वी वाटचाल आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असते, पण त्यामागची खरी कहाणी काय असते? सक्सेस स्टोरीज सगळ्यांना ऐकायला आवडतात, पण रिअल स्टोरी काय असते? अशा दमदार पर्सनॅलिटीज बरोबर मी भार्गवी चिरमुले आता गप्पा मारणार आहे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामधून आपल्या आयुष्याला योग्य दिशा तर मिळणारच आहे. चला तर मग रेडिओ सिटीजच्या या पॉडकास्टद्वारे या सगळ्या यशस्वी लोकांची वाटचाल जाणून घेऊया. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. व्हेन्यू पार्टनर आहेत लोटस बँक्वे लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर. क्लोथिंग पार्टनर आहेत शुभांगी सिल्क सारीज अँड बुटीक, संभाजीनगर, कोल्हापूर. मिल्क पार्टनर आहेत वारणा मिल्क, कोल्हापूर. मेकअप पार्टनर आहेत मेकअप बाय सुची बाय प्राची. माणूस आपल्याला पहिल्यांदा भेटला की तो कसा दिसतो, त्याचा रंग काय, त्याची उंची काय, ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. अनेक ठिकाणी नोकरी देताना सुद्धा उंची, रंगरूप हेही तितकंच महत्त्वाचं असतं. पण या उंचीचा तुम्हाला थोडा कॉम्प्लेक्स असेल तर, तुमची उंची तुमच्या नोकरीच्या आड येत असेल तर, अशा वेळेला माणूस खचून जातो. पण खचून न जाता त्याच्याकडे एका सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची दृष्टी देणारी काही माणसं आपल्या समाजामध्ये आहेत. ते हिरिरीने काम करतायत या दृष्टिकोनाला चांगलं आणि पॉझिटिव्ह करण्यासाठी. भेटूया अशाच एका सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या डॉक्टरला, जी डॉक्टर खूप तरुण आहे आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते. भेटूया पीयू हाईट्सच्या प्रियांका धनवडेला. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आतापर्यंत आम्ही असं ऐकलं होतं की उंची ही तुम्हाला जेवढी मिळते तेवढीच मिळते. त्याच्यामध्ये आहार, योग या गोष्टींचा काही फार उपयोग होत नाही. जेवढी तुमच्या नशिबात आहे तेवढीच उंची तुम्हाला मिळेल, किंवा तुमच्या घरच्यांची जेवढी उंची आहे ती जेनेटिकली तुम्हाला मिळत जाईल. पण अशामुळे समाजाचा खूप मोठा भाग कुठल्या तरी चांगल्या नोकरीसाठी किंवा चांगल्या कामासाठी मुकू शकतो. पण हेच पीयू हाईट्सनी जे मिथ आहे ते, किंवा आपण ज्याला म्हणतो खोटा एक प्रचार आहे, तो पुसलाय. हा नक्की काय प्रकार आहे, तुम्ही आम्हाला प्लीज सांगा. ओके, थँक्यू सो मच. आज खूप अभिमान वाटतोय की तुम्हाला पहिला टी व्हीतच पाहिलं होतं, आज तुमच्यासमोर इंटरव्ह्यू देतोय, हे माझ्यासाठी खूप प्राऊडली गोष्ट आहे. थँक्यू सो मच. पीयू हाईट्सच्या माध्यमातून गेल्या आपण 9 वर्ष झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण ज्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो त्या दरम्यान अशा गोष्टी लक्षात आलं की सैन्य भरती, आर्मी भरती, पोलीस भरती अशा मुलांसाठी 1-2 सेंटीमीटर ज्यावेळेला हाईट कमी पडायची त्या दरम्यान माझं आयुर्वेदिक क्लिनिक होतं, आहे आत्ता सध्या ते पण आहे आणि हाईटचं पण आहे. त्या दरम्यान असं आलं की आयुर्वेदिक औषधामध्ये हे पॉसिबल आहे, पण त्याच्यासोबत डाएट, वर्कआउट, स्ट्रेचिंग, ट्रस्ट ह्या पण गोष्टी आल्या. फक्त मेडिसिन घेऊन काय उपयोग होणार नाही आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी बाबत आपण हाईट वाढून कशी देतो लोकांचे, म्हणजे ज्यावेळेला आपण लोकांचा रिव्ह्यू घ्यायचा की बाबा किती हाईट वाढली, वय किती होतं, किती आधी हे लक्षातच येत नव्हतं. ज्या दरम्यान आपण 18च्या आतमध्ये, 18 नंतर किती वयापर्यंत उंची वाढते हे आजकाल कुणाला माहीतच नाही. लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की 18 पर्यंतच हाईट वाढते, पण तसं नाहीये. मेडिकल सायन्सचा जर विचार केला तर खरी ग्रोथ ही वयाच्या 24व्या वर्षीपर्यंत असते. 24+ पण हाईट वाढू शकते. बघा, आज ही दिवाळीमध्ये आपले वडील ज्यावेळेला कपडे घेतात त्यावेळेला ती शिलाई पॅन्टची बदलते, बरोबर आहे. त्या दरम्यान सुद्धा हाईट वाढते, म्हणजे 40+, 42 थोडी थोडी वाढते, पण ते सांगू शकत नाही, ते पॉईंटमध्ये असेल. आणि आपण जे हाईट वाढवून देतो ते सेंटीमीटर आणि इंचमध्ये आपण हाईट वाढवून देते, म्हणजे जे काय आपले फॉर्म्युले आहेत ते. ओके. पण आता ही जेव्हा उंची वाढवण्याचा प्रकार येतो तेव्हा सैन्य आणि पोलीस भरती ह्या 2 खूप महत्त्वाच्या स्पर्धा आहेत, जिथे उंची हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. मग तुमच्याकडे अशा किती केसेस येतात? मी थोडीशी एक माझी जर्नी सांगते. मी ज्या दरम्यान प्रॅक्टिस चालू केली, 9 वर्ष झाले ह्या क्षेत्रात आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ शिरगावला आहे, आणि तो माझा ऍड्रेस पण चेंज होणार आहे कनेरीला, म्हणजे तिथून 3 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि शिवाजीनगरला, पुण्याला आपली शाखा आहे, आणि ऑल इंडियामध्ये नागपूर, लातूर, छत्रपती संभाजीनगरला पण मी व्हिजिट करते. माझे शिबिर आहेत. ओके, त्या शिबिरद्वारे आपण बाहेर मुलांना ट्रीटमेंट देते. मी ज्या वेळेला 9 वर्षाच्या पूर्वी प्रॅक्टिस करत होते त्या दरम्यान अग्निवीर म्हणून एक मुलांचं ग्राउंड असायचं, म्हणजे सैन्य भरतीत जाण्यासाठी अग्निवीरसाठी ज्या वेळेला मुलांचं 1-2 सेंटीमीटर हाईट कमी पडायची त्या दरम्यान ते मुलं माझ्याकडे यायची. परत सामान्यानं ती रिपीट मुलं
परत डबल संख्या व्हायची. मग त्यांना मी विचारायचं काय झालं, तर मॅडम माझ्या मित्राने तुमच्याकडे मेडिसिन घेतलं होतं आणि त्याची 1 सेंटीमीटर हाईट कमी पडत होती आणि तो आता भरती झाला. मुलं पण पालक पण भेटून जायचे. पण मॅम मला प्रश्न आहे, असं अगदी 1-1 सेंटीमीटरनी नोकरी जाते? हो मॅडम, 1 पॉईंटनी जातात. आत्ता माझ्याकडं ह्या भरतीला जवळजवळ 16,000ची भरती होती. 10% विद्यार्थी असे आहेत की 1 पॉईंटनं कटलेत. माझ्याकडेच ते ऑलरेडी म्हणजे 5 ते 6,000 येऊन गेलेले आहेत. मग माझं ह्या मुलांना आपल्या ब्रॉडकास्टद्वारे एक सल्ला आहे, तुम्ही पाहिजे त्याच्यापेक्षा 2 सेंटीमीटर एक्स्ट्रा का करत नाही? मुलांची पण चुकी आहे. ओके, नॉर्मली आपली हाईट किती आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, जे माहीतच नाही. ओके, ही मुलं काय करतात, काउंट करताना छाती फुगून ताठ उभारतात. मग छाती फुगून ताठ उभारल्यानंतर सैन्य भरती, पोलीस भरती गेल्यानंतर आता डिजिटलचा जमाना आहे. डिजिटल हाईट केली जाते आणि त्यांना छातीवरती असं मारलं जातं. श्वास घेतल्यानंतर ती ऑटोमॅटिक हाईट खाली जाते. मग ओरिजिनल हाईट ही त्यांची किती आहे त्यांना माहीतच नाही. त्याच्यामुळं पाहिजे त्याच्यापेक्षा 2 सेंटीमीटर आणि नॉर्मली हाईट चेक करून त्यांनी जावं. ह्या माझा एक त्यांना गुरुमंत्र आणि त्यांना मोलाचा हा सल्ला राहील. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं की ते 6 महिन्याच्या कालावधी माझ्याकडे ज्यावेळेला येत होते त्या दरम्यान मी रेशो सांगू शकत नव्हतं. तुम्ही माझ्याकडे आलाय, माझ्याकडे हाईट वाढते एवढंच माहिती आहे, पण किती वाढत्या काय वाढत्या कालावधी हा कधी रेशो मला माहीतच नव्हता. आयुर्वेद काय सांगतं, कोणतंही ट्रीटमेंट तुम्ही 4 महिने करणं गरजेचं आहे, 3 महिने करणं गरजेचं आहे. मी 3 महिने तिथं 4 महिने एक्स्ट्रा केलं. देताना मी आज तागायत एका पेशंटला 1च महिन्याचं मेडिसिन देणार. महिन्यामध्ये त्यांना डाएट, वर्कआउट, स्ट्रेचिंग, ट्रस्ट, कशी हाईट वाढते, माझे 4 गुरुमंत्र आहेत. तुम्ही नंतर मी तुम्हाला शेवटी 4 गुरुमंत्र सांगते. नक्की. प्रॉपर ती हाईट कशी वाढते. वर्षभर जी मी थोडी थोडी पावडर देत होते ते ऑलरेडी 4 महिन्यामध्ये कन्वर्ट केला आणि 4 महिन्याचा कोर्स केला. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये रेशो काढला. 2 महिन्यातला रेशो तो माझ्याकडचा येतो. सायन्स पण तेच सांगतं, सायन्सच्या थोडंसं प्लस आहे. सायन्स काय सांगतं की 18 वर्षाच्या आतमध्ये 7 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर पॉसिबल आहे. 18च्या आत बॉडी कवळी असते. माझ्याकडे जे रिझल्ट आहेत ते 5 वर्षापासून ते मेडिसिन चालतं. 3 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर, लास्ट 12 सेंटीमीटरचा रिझल्ट आहे. तो 12 पण प्लस झालाय, पण मी 12च सांगते. आणि 18 नंतर बॉडी जून असते. जून म्हणजे आपण जे हाईट वाढवून देणार आहे, इथं कोणती ग्रंथी ना पेशी काम करणार नाही. हे बोन्स आहे, त्याच्यातली गादे ती वाढायचं काम करणार आहे. बरोबर आहे, ती गादी कशी वाढायचं ते आपल्यावर डिपेंड असतं. 18 नंतर जो रिझल्ट येणार आहे तो कोणाचा 1.5 सेंटीमीटर वाढू शकते. 1.5 4 महिन्याच्या कोर्समध्ये 2.5 वाढेल, 3.5 वाढेल, 4.5 वाढेल, 5.5 सेंटीमीटर, लास्ट आपल्याकडे 6.5 सेंटीमीटरचा रिझल्ट आहे. ते वय वर्ष 29 मधला आहे. आज तो महाराष्ट्र पोलीस आहे. ओके, आणि महिन्याला मी जो प्रयत्न केला जातो, आमचा जो फॉर्म्युला आहे तो 2.5 सेंटीमीटरचा 1 इंच असतो. तो त्याच्याशी रिलेटेड डाएट, वर्कआउट कसा येईल. देताना 1च महिन्याचं मेडिसिन दिलं जातं. रूल्स रेग्युलेशन सांगितलं दिलं जातं. नुसतं मॅडमकडे मेडिसिन घेतल्यावरती हाईट कोणाचीही वाढणार नाहीये. मी सांगितलं ते 4 गुरुमंत्र मी तुम्हाला शेवटी सांगेन. नक्की. ओके, येस. पण आता हे झालं की मुलं येतात तुमच्याकडे. तुमच्याकडे मुली पण येतात, कारण आता सैन्य भरतीत मुली पण आहेत. मग मुलींची वाढ पण 24व्या वर्षापर्यंत उंचीची होत असते? हो, मुलीचं पण सेमच आहे. आता काही लोकांचा एक खूप गैरसमज झालाय, पिरियड्स आल्यानंतर हाईट वाढत नाही. मला सांगा, आता 5वीला, 6वीला, 9व्या वर्षी, 8व्या वर्षी पिरियड्स येते, बरोबर, हार्मोन्स इनबॅलेन्स. मग मुली तेवढ्याच राहिल्यात का? एकच गैरसमज आहे गावाकडे. आपलं गावाकडे असल्यामुळे बऱ्यापैकी लोक कसे पिरियड्स आल्यानंतर हाईट वाढत नाही असं कुठेच नसतं. मग मुलगी तेवढीच राहायला पाहिजे होती. ग्रोथ हार्मोन्सवरती हाईट डिपेंड असते. मी ते 4 गुरुमंत्रामध्ये ग्रोथ हार्मोन्स म्हणजे सगळं मी क्लिअर करेन तुम्हाला, सांगेन. मग आता यामध्ये योग म्हणजे तुम्ही स्ट्रेचिंग म्हणजे योगासनांचाच भाग येतो. मग तुम्ही त्यांना रोजची योगासनं किंवा चार्ट देता का की ही हे आसनं केली पाहिजेत किंवा असं? येस, डॉक्टर पीयू हाईट क्लिनिक यूट्यूब चॅनल आहे आपलं. त्याच्यामध्ये एक 18 मिनिटाचा वर्कआउट आहे, 7 मिनिटाचा एक वर्कआउट आहे, 21 मिनिटाचा एक वर्कआउट आहे आणि लास्ट 45 मिनिटाचा वर्कआउट आहे. स्वतःला 18 मिनिटं, 45 मिनिटं, 21 मिनिटं तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही हाईटचं मेडिसिन घेऊ नका. ती लिंक दाखवली जाते तुम्हाला आणि त्या लिंकद्वारे तुम्हाला की ते वर्कआउट करावंच लागणार. आठवड्यातनं 5 दिवस करायचं, एकदाच करायचं, खरं परफेक्ट करायचं हे. नाहीतर मग ते करूच नका आणि घेऊच नका. तेवढा सुद्धा स्वतःला वेळ देऊ शकत नाही. आपलं हाईटचं जे वाक्य आहे, वयाची अट नाही पण मनाची इच्छा पाहिजे. मनाची इच्छाच नसेल तर हाईट कशी वाढणार? पेरेंट्सची इच्छा असते. काही लोक माझ्याकडे येतात, पेरेंट्स म्हणतात की मॅडम आमच्या मुलाची हाईट वाढवून द्या. माझ्यापर्यंत येण्यापर्यंत त्यांना माहीतच नसतं की माझ्याकडे कशाला आले असते. वर्गामध्ये माझं एक वाक्य आहे, इगो हार्ट झाल्याशिवाय हाईटच वाढत नाही. माझी उंची कमी आहे, आरशामध्ये बघितल्यानंतर ती कुठंतरी खूप कमी दिसते.
बेंबीच्या देठापासून आलं पाहिजे. खरंच माझी हाईट कमी आहे, ती वाढते आणि ती वाढायला पाहिजे. आणि मॅडमांकडे एक चान्स आलाय आणि त्याचं चान्सचं सुवर्ण संधी कसं करायचं आहे तुमच्या हातात. 4च तरी महिने द्यायचा आहे. परत आणि लोक म्हणतील की मॅडम 6 महिने घेतो, 6 सेंटीमीटर वाढवून द्या. शक्य होत नाही. पेरलंय त्याला उगवायला पण वेळ देणं तितकंच गरजेचं आहे. ओके मॅम, आम्हाला तुमच्या अशा काही सक्सेस स्टोरीज ऐकायला खूप आवडतील. जशी एक तुम्ही सांगितली त्या पोलीस मुलाची, तशा अजून काही सक्सेस स्टोरीज किंवा ज्या अशा एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला माणूस म्हणून, तुम्हाला एक डॉक्टर म्हणून अभिमानही वाटला किंवा तुम्ही खूप आतून हल्लात देखील? येस, माझी एक जर्नी सांगते. स्वतःहून मला पोलीस व्हायचं होतं. माझी हाईटच बसत नव्हती. 2011च्या दरम्यान मला वर्दीची खूप क्रेज होती. माझ्या लास्ट ब्रॉडकास्टमध्ये पण मी बोलले होते. माझ्या हाईटच बसत नव्हती. मी खूप जवळजवळ राज्यसेवेचा अभ्यास 7 ते 8 चुकीच्या वेळेनं केल्यामुळे मला पोस्ट नाही मिळाली. ज्या दरम्यान माझं एक स्वप्न आहे, मला वर्दी नाही मिळाली तर मी हजारो जणांचं पूर्ण करणार. हे माझं लहानपणीपासून स्वप्न. माझी त्यावेळेला 54.7 हाईट होती. पोलीस भरतीला लागत होते 155. गावाकडे ज्यावेळेला राहत होते त्यावेळेला वडील शेतकरी. मी पर्सनॅलिटी अशीच ठेवलेली की सगळ्यांना वाटायचं की मी पोलीसच होणार. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेला ग्राउंडला गेले होते ती त्यावेळेला माझी हाईटच बसली नाही. आणि चुकीच्या 2-3 गोष्टी केल्यामुळे ते माझी हाईटच कमी बसली, म्हणजे कमी झाली. त्याच्यातून खच्चीकरण झालं. आणि राहिला PSI लेवलचा प्रश्न. PSIला 170, लेडीजला 155 लागते, PSIला 157. तिथपर्यंत मी पोहोचू शकले नाही. मग राज्यसेवेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तिथून हे झालं, काहीच झालं नाही. मग ज्या दरम्यान मी आयुर्वेदामध्ये 2014 मध्ये प्रवेश केला. म्हणजे श्री कॉलेजला मी कर्नाटका पारंपरिक आयुर्वेदामध्ये नॅचरोपॅथी ऑफ सायन्स केला आहे. आणि न्यूट्रिशन, डायटिशियन, CMSCD वगैरे असे भरपूर कोर्स, भरपूर डिग्री आहेत त्या केल्या आहेत. त्याद्वारे ज्यावेळेला श्री कॉलेजला कर्नाटकमध्ये गेले त्या दरम्यान आयुर्वेदिक किती ताकद आहे आयुर्वेदामध्ये, त्या दरम्यान मला आयुर्वेदामध्ये अभ्यास झाला. थोडंसं नाडी परीक्षण शिकले. त्या दरम्यान अशा काही वनस्पतींचा मला शोध लागला ती खरोखरच हाईट वाढू शकते. आणि मी त्यावेळेला निर्णय केला की एक वेगळं काहीतरी करायचं. 10 वर्ष झालं, म्हणजे 10 वर्षानंतरही मला सक्सेस मिळाले. नाही डायरेक्ट असंच चालू नाही केलं. 10 वर्षामध्ये अनुभव घेतला, त्या वनस्पतीचा पुरेपूर अभ्यास केला की कोणत्या शरीरासाठी कोणती वनस्पती आहे हे सगळं डिसाईड करत करत इथपर्यंत ती जर्नी माझी पूर्ण झाली. ही तुमची जर्नी झाली. पण येस, हा. मग त्याच्यानंतर कसं झालं, पोलीस भरतीची मुलं त्यांचे पालक सांगायला लागले की मॅडम आमचा मुलगा भरती झाला. आणि एक 7 ते 8 वर्षामध्ये कसं झालं की अशी एक 7 ते 8 स्टोरी यायची. आर्मी भरतीची संख्या जास्त यायची, पोलीस भरतीची यायची नाही. पोलीस भरती म्हणजे वय जास्त असायचं, म्हणजे 25, 22, 23. मग मला पण कुठेतरी गैरसमज व्हायचा की कसं पोलीस भरती म्हणजे 24 नंतर सायन्स सांगतं, मी कसं सांगणार हाईट वाढत नाही. तरी पण एक आश्चर्यचकित रिझल्ट आला की मी ज्यावेळेला मुंबईला गेले होते त्या दरम्यान, म्हणजे सोशल मीडियाचा वापर तुम्हाला माहिती आहे, की एका मुलग्याचा मेसेज आला, मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि मी भेटलं. मी म्हटलं ठीक आहे, मी हाय इथे नरिमन पॉईंटला आहे म्हटलं. तो मुलगा भेटला ना अक्षरशः माझ्या पाया पडला. मी म्हटलं तुम्ही का पाया पडताय, मी किती लहान आहे म्हटलं, अहो तुम्ही वर्दी घातल्या ना, का पाया पडू. तर म्हटलं मॅडम आज मी तुमच्यामुळे सक्सेस, माझ्या अंगावर शार, आज मी तुमच्यामुळं वर्दी घातल्या आणि माझ्या 7 पिढ्या बसून इथून पुढे तुमच्यामुळे खाणार आहे. मी म्हटलं काय बोलताय, हे मला काय समजत नाही, 7 पिढ्या काय. त्याच्यामुळे म्हटलं मी मॅडम तुमच्याकडे मी औषध घेतलं होतं, माझी 1 सेंटीमीटर हाईट कमी पडत होती, ती हाईट वाढली आणि मी भरती झालो. पण तुम्हाला कधीच मला वेळ मिळाला नाही की तुम्हाला थँक्यू मिळण्यासाठी. म्हणजे 3 वर्ष झालं की तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही जे हाईटचं जे चालू केले, किती लोकांचं आयुष्य घडते तुम्हाला माहित नाही. डायरेक्ट तुम्ही 7 पिढ्यांचा आशीर्वाद घडवणार आहे. म्हटलं एक वर्दी म्हणजे 7 पिढी सेट, तो सेटच झाला. बरोबर आहे. मी 1 कोटीच्या गाडीतून जरी आलं तर मला कोणी सल्यूट करणार नाही, पण ते खाकी वर्दीला, त्यांना लाल दिव्याच्या गाडीला किती सल्यूट करते. त्या मुलग्यापासून मी प्रेरणा घेतली. त्याच्यानंतर लास्ट 2024 मध्ये ज्यावेळेला पोलीस भरती आली त्यावेळेला प्रतीक्षा म्हणून एक रायगड पोलीस आहे सध्या आता, ती एवढी टॅलेंटेड मुलगी होती. फक्त तिला अर्धा सेंटीमीटर हाईट कमी पडत होती आणि ती माझ्याकडे 7 दिवस कमी असताना आली होती. तुम्ही कधी पण जाऊन तिला विचारू शकता लाईव्हमध्ये. 7 दिवस आली, पूर्ण लोटांगण घातली आणि पाया पडली, मॅडम मला काय पण कर हाईट वाढवून द्या. मी म्हटलं कसं शक्य आहे, माझ्याकडे फक्त 7 दिवसच आहेत. म्हटलं मी ट्राय करतो पण शब्द देऊ शकत नाहीत. मी ज्या दरम्यान तिला काउन्सिलिंग केलं, तिचे 4 गुरुमंत्र सांगितलेत. माझ्या 4 गुरुमंत्रावर हाईट डिपेंड आहे. 4 गुरुमंत्रावर सांगितलं मॅडम, तिची जवळजवळ 7 दिवसामध्ये अर्धा सेंटीमीटरच्या वर 7 पॉईंट हाईट वाढली. आज ती रायगड पोलीस आहे, प्रतीक्षा म्हणून आहे. म्हणजे त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा हाईट वाढते. मग भरती करणाऱ्या मुलांना 15 दिवसाचं कसं असतं, आज फॉर्म भरला पोलीस भरतीचा, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग असतं.
ड्रायव्हिंगला इकडे जरी हाईट कमी बसली तर ड्रायव्हिंगला सुद्धा 15-15 दिवसाच्या हाईटमध्ये हाईट वाढवून देत गेले. मुलं सक्सेसफुली सांगत राहिले की मॅडम, काही लोक आजी आजोबांना घेऊन यायला लागले की हात जोडायला लागले की मॅडम हाईट वाढवून द्या, एकच कमी पडते, दोनच. म्हणजे हे माझ्यासाठी खूप झालं, म्हणजे गॉड ब्लेसिंग झालं माझ्यासाठी. म्हणजे मी दुआ घेण्याचं काम करतो, म्हणजे ते मुलं एवढे मला ब्लेसिंग्स देतात. आज मी फक्त भरती करणाऱ्या मुलांमुळे सक्सेसफुल आहेत. ते जर माझ्याकडे आलेच नसते तर माझं पण टॅलेंट मला समजलं नसतं. त्याच्यामुळं मी सांगितलं ना, ते 7 पिढ्या ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. Yes. पण आता हे झालं तर महाराष्ट्रातलं, म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, मुंबई सगळ्या ठिकाणी घेता. पण तुमचे काही पेशंट महाराष्ट्राच्या बाहेर, म्हणजे आपण एक केरळाची स्टोरी पण पाहिली की एक मुलगा केरळ, मग तेव्हा तिथपर्यंत सोशल मीडियाने तुम्हाला पोहोचवलंय, तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? हा, सोशल मीडियाने कसं झालं, डायरेक्ट मी काय करते, आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले. करेक्ट. आज तुमची 155 हाईट आहे, पुढच्या महिन्यात किती वाढेल? 1 वाढेल, अर्धा वाढेल, 2.5 सेंटीमीटरचा 1 वाढेल. तो बिफोर आफ्टर फोटो घेते, बरोबर आहे, 1 महिन्यानंतर चेक करते आणि डायरेक्ट मी लाईव्हच दाखवते. आई वडील सोबत असतात आणि मम्मीच्या शेजारी फोटो, मुलीने मम्मीच्या शेजारी फोटो मारायचा, मुलग्याने पप्पांच्या शेजारी फोटो मारायचा, लगेच समजते तिथं. आणि आई वडिलांना चेंजेस दिसतात ना, आणि हाईट वाढलेली फील होतं, हाईट वाढेल तसा कॉन्फिडन्स निर्माण होतो. ते मुलं सांगतात की मॅडम मला फील झालं, मग झाल्याशिवाय तर ते सांगणार नाही. आणि जे कोर्स करत नाही ते माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत. बरोबर, ते येतच नाहीत ना परत तुमच्याकडे. येतच नाही. सांगताना रूल्स आणि रेग्युलेशन फॉर्मच साईन केला जातो. खरंच तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही घ्या, नाहीतर त्यांनी घेणार आणि हाईट नाही वाढली तर परत काय म्हणणार की हाईटच नाही वाढली, मग हे फेक आहे, फ्रॉड आहे, असं होतं बऱ्यापैकी. पण मग आता जेव्हा तुमच्याकडनं बाहेरनं पेशंट येतात किंवा आता केरळामधनं आले किंवा कुणी उत्तर प्रदेशमधनं येत असेल, ह्या सगळ्यांना एक विश्वास निर्माण करणं फार महत्वाचं आहे. कारण आजकाल सोशल मीडियाचा जितका चांगला उपयोग आहे तितकाच वाईटही आहे. आता तुम्ही PU हाईट्सचं काम एवढं मोठं आहे, पण आता बघा ना, आता मुंबईत किंवा कुठेही फिरताना रिक्षाच्या मागे लिहिलेलं असतं हाईट बढाव, हे करो ते करो, आणि खोटी वचनं दिली जातात. आम्ही एवढी हाईट वाढवून देऊ, तेवढी हाईट, ते आम्हालाही कळतं. आणि म्हणून तुमच्यासारखे प्रयत्न करणाऱ्या लोकांकडे लोक खूप सिरियसली बघत नाही. बरोबर. अशा लोकांना तुम्ही काय सांगा? येस, आता मला कोणाला नावच नाही ठेवायचे, ते त्यांचं काम करतात, बरोबर आहे, मी माझं काम करते. माझं जगात 1 नंबर बेस्ट आहेच, आणि आहे की नाही ते बघायलाच यायचं. सोशल म्हणजे समोर व्यक्ती असेल त्या दरम्यान त्यांनी घ्यायचं, बरोबर आहे. म्हणजे आता मी आहे PU हाईट्स क्लिनिक, माझ्या क्लिनिकला आला, मॅडम काय सांगतात, कशी हाईट वाढत्या, थोडासा वेळ जाऊ दे. लोकांना कसं झालं की रिक्षावरती ॲड बघितले, XY ठिकाणी हाईट बघितली, माझ्या नावानं सुद्धा फेक प्रोडक्ट, मॅडमांचंच आहे, माझं कोण ओळखीचं सुद्धा नसतं, मॅडम माझे रिलेटिव्ह आहेत, माझं हे आहेत, ते मॅडमांचं प्रोडक्ट आम्ही फेक, फ्रॉड, खूप 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 XYZ खूप आहेत. मग असं आहे तसं आहे, मग तुम्ही घेऊ शकताय. कारण मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे वेटिंग खूप जास्त, 1.5 लाखाच्या आसपास वेटिंग आहे. कॉल सेंटर चालू आहेत, 7 ते 8 नंबर आहेत, तरी पण कोणाचं तरी राहतं, प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही, बरोबर आहे. ते काय सांगतात आमचं आहे. त्यांनी काय करायला पाहिजे, हाईट वाढवण्यासाठी नुसतं प्रोडक्ट घेऊन काय उपयोगाचं नाही, नुसतं ॲड बघून त्याला जर साईड इफेक्ट झाला तर काय करू शकतो. कोणाला विचारायला जाणार तुम्ही ऑनलाईन घेतल्यानंतर, मला सांगायचं, कोणालाही विचारायला जाऊ शकत नाही. त्याचे रूल्स रेग्युलेशन असतात, ते कोणीही वाचत नाही आहेत खाली. फक्त घ्यायचं, कसं घ्यायचं, सकाळी 1 चम्मच, संध्याकाळी 1 चम्मच, झालं. ओके. जरी कोणी विचारायला गेलं ऑनलाईन तर ते काय करतात, कॉल रिसिव्ह पण करत नाही आहेत. प्लस आणि काय करतात की आम्ही रूल्स रेग्युलेशन दिलं होतं, तुम्ही कुठं वाचलाय, एकदम छोटं लाईन कॅप्शन असतं आणि त्याला ते टिक मार्क केले असतं, ते वाचतच नाही आपण. मी काय तुम्हाला सांगितलं, माझे 4 गुरुमंत्र, माझे फॉर्म, आपण हाईट कशी वाढवून दिली, कोणालाही आजता काही जबरदस्ती केली जात नाहीये, आई वडिलांच्या समोर सांगितलं जातं. हे खरंच जमणार असेल तर तुम्ही घ्यायचं, नाही तर तुम्ही घ्यायचं नाही. रोज 10% पेशंट मी रिटर्न पाठवते. ज्यावेळेला खरंच तुम्हाला जमणार आहे तुम्हाला घ्यायचं. काही मोस्टली असं कसं आहे, आयुर्वेद काय सांगतं, थंडीच्या गरब्याच्या सीझनला चांगली हाईट वाढते, बरोबर आहे. पण त्याच्या सुद्धा आयुर्वेद खूप पुढे गेले. आता आयुर्वेद म्हणजे प्रत्येक सीझनला आपण हाईट वाढलेले पुरावे आहेत. आता 4 फुटाचे 3 फुटाचे आहेत बघा, त्यांची हाईटच वाढत नाही. खूप ठिकाणी XYZ ठिकाणी खूप ट्रीटमेंट घेतलेले असतात, खूप इंजेक्शन घेतलेले असतात, त्या बिचाऱ्यांचे सुद्धा आपल्याकडे हाईट वाढलेले म्हणजे आहेत रिझल्ट आपल्याकडे. कारण पोलीस भरतीच्या पलीकडे पण अनेक माणसं आहेत ज्यांना हाईट वाढवायची असते. किंवा आता माझ्याकडे येणाऱ्यांची जी संख्या आहे ती अनमॅरिड म्हणजे लोकांसाठी. एक विशेष सांगतो, 9 लग्न असे आपण जमवलेत, मुलगीची हाईट जास्त होती, मुलाची हाईट कमी होते आणि त्यांचं जमणच नव्हतं. तसे पेशंट खूप आहेत माझ्याकडे. मॅडम तुमच्यावरती आहे, चीफ गेस्ट तुम्हीच असं हात जोडतात. मला ते कसं तरी अनकम्फर्टेबल फील होतं. मग त्यांना सांगतो, त्यांच्यापेक्षा
जास्त, मुलगीपेक्षा मुलगा जास्त उंच दिसेल हा मी प्रयत्न केला जातो. आणि अशा 9 स्टोरी आपल्या सक्सेसफुल आहेत. मग तुम्ही अशी 9 लग्न लावून दिली? 9 लग्न लावून दिले आहेत. सक्सेसफुली स्टोरी आहेत की स्थळ आलं आहे. लग्नाबाबतीत खूप आहे मॅडम, हाईट कमी आहे, मुलं पसंत करत नाहीत. आता तुम्ही बघू शकताय, नाहीतर मग कॉम्प्रोमाइज कर. आणि विशेष करून आता कसं झालंय, मुलीची हाईट आहे पण मुलांचीच हाईट कमी दिसायला लागली माझ्या अंदाजानुसार. आता जो मी रेशो काढते ना, कारण मुलांचे असे काय समस्या आहेत, मुलांचे असे काय प्रॉब्लेम आहेत ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड, त्यांना ते एक्सपोजच करता येत नाहीत. पर्सनली गोष्टी त्यांच्या आहेत. बरोबर. म्हणजे नको त्या गोष्टी नको त्या वयात समजल्यामुळे ज्या गोष्टी त्या शरीरामध्ये नॅचरली व्हायला पाहिजे त्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. ऑटोमॅटिक का होतात त्याचं सोल्युशनच नाही आहेत. विचारलं, फ्रेंड सर्कलला विचारलं तर काहीच माहित नाही. दवाखान्यात कसं जाऊ शकताय, डॉक्टरना कसं विचारू शकताय. म्हणून आपल्याकडे येणाऱ्यांची मुलांची संख्या जास्त आहेत. त्यांना पूर्ण काउन्सिलिंगद्वारे सांगितलं जातं की ह्या गोष्टी तुम्ही करू नका. नॅचरली होत असेल किंवा नसेल होत असेल, जे की हाईट त्याच्यावरती डिपेंड आहे. शरीरामधली ताकदच निघून गेलं तर काय होणार आहे. खरंय. ग्रोथ हार्मोन्सवरती हाईट डायरेक्ट आपण जे असेल ते सांगितलं जातं. लेडीजचं पण सेम तसंच. पिरियड्स इनरेग्युलर, PCOD, PCOS ह्याच्यामुळे तर हाईट वाढत नाही ना. नक्कीच. येस. पण तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातनं आलेले आहात, वडील शेतकरी आहेत, पण हे काहीतरी तुम्हाला आता करिअर म्हणून करायचंय असं जेव्हा तुम्ही तुमच्या घरी सांगितलं तेव्हा घरच्यांची काय रिॲक्शन होती? घरचे खूप प्राऊड करतात. मी 2009लाच मी घर सोडलं आहे 10वी नंतर. फक्त काय तर करायचं आणि खूप मोठं व्हायचं, खूप मोठं नाव करायचं, असं काय करायचं की जगात कोणीच नाही केलं असं माझं टार्गेट, भले काही असू देत. आणि मला सोशल समाज, मला राजकारणाची खूप आवड होती. खूप म्हणजे खूप. मला राजकारणातच जायचं. मला पहिली महिला आमदार व्हायचं होतं. आणि तो मला चान्स आला होता. आणि ते छोट्या काही गोष्टीमुळे ते वडिलांमुळे गमवलं मला ते जिल्हा परिषदेचं. मग त्यावेळेला मला खूप इगो हार्ट झाला. मग मला समाजसेवाच करायची होती. मग देवानं मला एक चान्स दिला की समाजसेवा करण्यासाठी राजकारणात जायची गरज नाही, ह्याद्वारे पण आपण समाजसेवा करू शकतोय. मी तुम्हाला सांगितलं माझं PU फाउंडेशन रजिस्टर संस्था आहे. मी अनाथ मुलांना दत्तक घेते. आणि त्यांचा 4 ते 5 महिन्याचा खर्च पूर्णपणे स्वतः घेते. प्लस आणि कुस्ती करतात मुलं, म्हणजे कुस्तीसाठी कोल्हापूर फेमस आहे. ओके, कुस्ती करणाऱ्या सुद्धा मुलांना आपण हाईट वाढवून देते. म्हणजे ते अजून मी रीस नाही बनवली, ते थोडासा वेळ आहे त्याला, डॉक्युमेंटेशन करायचे आहे. बरोबर. थोड्याफार ज्यांची परिस्थिती नाही आहे, त्यांची कुस्ती करतात मुलं, त्यांना सुद्धा आपण दत्तक घेऊन हाईट वाढवून देणार आहे. म्हणजे हे आपलं कार्य कंटिन्यू चालत तर राहणार आहे. पण मग PU फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही ज्या मुलांना दत्तक घेतात, मुलांना किंवा मुलींना, मग ते काय पोलीस भरतीसाठी का हाईट वाढवण्यासाठी का आर्म फोर्स का काय प्रकार? हा, मोस्टली भरती करणाऱ्या मुलांसाठीच असतात, कारण 3-4 सेंटीमीटर तेवढीच हाईट कमी पडते. आणि अजून एक चालू आहे की ज्यांना हे नाही आहेत, लग्न झाल्यानंतर सिंगल मदर आहेत, डिवोर्स वगैरे झालाय, अशा पण येतात की मॅडम मला हाईट वाढवायची आणि मला काहीतरी करायचं आहे. म्हणजे त्या लोकांना सुद्धा, त्या मुलींना सुद्धा दत्तक घेतं. म्हणजे मुलींसाठी विशेष माझं खूप आहे, प्रेम आहे, खूप प्रेम आहे. ज्या आपण एक रील पाहिलं की एक मुलगी म्हणाली की माझ्याकडे पैसे नव्हते, फोन घ्यायला सुद्धा नव्हते, पण मी इथे आले आता पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करते. येस. मग अशाही तुमच्याकडे मुलं आहेत की आणि कुस्तीसाठी तुम्ही प्रयत्न करताच? येस. कुस्तीसाठी आपलं थोडंसं एक नियोजन वेगळं आहे, जेणेकरून सरकारद्वारे म्हणजे थोडंसं फाउंडेशनद्वारे कोणती योजनामध्ये ते बसवता येईल का, मी ते बसवण्याचा प्रयत्न करते. आता आम्हाला जाता जाता एक गुरुमंत्र सांगा, ते मला असं वाटतं ते फार गरजेचं आहे आम्ही सगळ्यांनी ऐकण्यासाठी. येस. आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी गेले 9 वर्ष झालं या क्षेत्रात आहे. 9 वर्षामध्ये माझ्याकडे हाईट किती वाढते हे मला माहितच नव्हतं. बरोबर आहे. आता तुम्ही माझ्याकडे आलाय, कालावधी सांगितला होता, मी आता ऑलरेडी कालावधी सांगितलाय. मी काय केलं, 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 गुरुमंत्र केले. 4 गुरुमंत्रमध्ये पहिला जो माझा गुरुमंत्र आहे, जोपर्यंत तुमची झोप शांत लागत नाही तोपर्यंत तुमची हाईटच वाढायला मदत होणार नाही. झोपताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आधीची लोक काय करायची माहितीये का, आयुर्वेद काय सांगतं, सकाळचं जेवण राजासारखं, रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं. आपण काय करतो, सकाळी लाईटली नाश्ता, दुपारी काय तर खाल्लं, नाहीतर रात्री फुल खातून झोपतो. चंद्र असल्यामुळे पचनक्रिया होत नाही आणि सूर्य असल्यामुळे काय होतं की नॉर्मली सूर्य असलं तर एकदम पचनक्रिया होऊन जाते. लहानपणी आपण 7वीच्या ह्याच्यामध्ये सौर ऊर्जाचे शिकले. प्लस आता मी जे सिद्ध करणार आहे, मी जे सिद्ध केलंय जे हाईटशी रिलेटेड, इंडियाज नंबर 1 डॉक्टर PU हाईट क्लिनिक, हा माझा टॅगलाईन आहे आणि आहेच.
सगळ्यात महत्त्वाचे, मी कोणती ग्रंथीना पेशी काम करत नाही, बोन्सद्वारे माझं मेडिसिन आहे. ओके, मॉर्निंगशी रिलेटेड माझं मेडिसिन आहे. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. बरोबर. सकाळी लवकर उठण्यासाठी लवकर झोपणं गरजेचं आहे. लवकर झोपण्यासाठी वर्कआउट केले तर ऑटोमॅटिक शरीर थकतं आणि झोप लागते. बरोबर. आयुर्वेदाच्या नियमानुसार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो पहिला गुरुमंत्र आहे, जोपर्यंत तुमची प्रॉपर झोप शांत लागत नाही तोपर्यंत हाईट वाढायला मदत होत नाही. आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ हार्मोन्स नावाचा एक घटक असतो, तो जर सतत ऍक्टिव्हेट ठेवायचा असेल तर कमीत कमी 6 तासाची नॅचरली झोप असावी. 7 ते 8 तासाची जोपर्यंत झोप शांत लागत नाही तोपर्यंत हाईट वाढायला मदत होत नाही आहे. झोपताना स्ट्रेट झोपावं, की जेणेकरून एक मी अनेक ऑब्झर्व केले, गावाकडे ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला स्ट्रेट झोपतात बघा लोक, बरोबर आहे, झोपताना हॉलमध्ये दिसतात. बेडवरतीच आल्यानंतर का आकसून झोपतो, माझी पण सवय होती, कारण आपल्याला मोबाईल इथं पकडायला लागतो. बरोबर आहे, ही पूर्णपणे चुकीचं आहे. झोपताना स्ट्रेट झोपावं, कारण मोबाईल सगळ्यात जास्त घातक आहे ते म्हणजे मोबाईल. मी पण वापरते, तुम्ही पण वापरता. झोपताना आज यंग जनरेशन, जी जनरेशन पूर्णपणे अंगाखाली मोबाईल असतो. बरोबर आहे, रेडिएशनची तीव्रता जास्त असल्यामुळे एकतर फ्लॅट मोडला ठेवायचा, नाहीतर स्विच ऑफ करून ठेवायचा. कारण की काय झालंय, झोपताना सगळ्यात महत्त्वाची झोप का लागत नाही, नको त्या गोष्टी नको त्या वयात समजल्यामुळे ज्या गोष्टी शरीरामध्ये नॅचरली व्हायला पाहिजेत त्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. मुलाची नाईट फॉल असू दे, लेडीजचे पण प्रमाण काय असेल ते, पिरियड सिंड्रोम, किती प्रॉब्लेम चालू आहेत कोणालाही. हे ग्रोथ हार्मोन्स म्हणजे झोप. जोपर्यंत प्रॉपर झोप लागत नाही तोपर्यंत हाईट वाढायला मदत होणार नाहीये. केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत ती बॉडी रिकव्हरी झालीच पाहिजे. प्लस आणि दुसरा, आता खूप मोठा गैरसमज आहे, दुसरा गुरुमंत्र माझा, उंचीचा व्यायाम केल्याशिवाय उंची कशी वाढणार. बरोबर आहे, सगळेच मॉर्निंग वॉक करतात, तुम्ही पण वर्कआउट करता, मी पण वर्कआउट, आपली हाईट वाढत नाही. माझी 3.5 सेंटीमीटर मी कशी वाढवली ती शेवटी सांगते तुम्हाला. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हाईटचा व्यायाम केल्याशिवाय हाईट वाढणार नाही. त्याच्यामध्ये योगासन, ताडासन, शीर्षासन, सर्वांगासन हे तुम्ही प्रॉपर करणं तितकंच गरजेचं आहे. स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. हे होत नाहीये. आता पोलीस भरतीची मुलं, आर्मी भरतीची मुलं, छोटी मुलं सायकलिंग करायला पाहिजे, पोहायला जायला पाहिजे, स्किपिंग करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे ना हाईटशी रिलेटेड. काय न करता कशी हाईट वाढणार आहे. काहीतरी हाईटशी रिलेटेड आठवड्यातनं 5 दिवस करणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे, डाईट. जोपर्यंत प्रॉपर डाईट घेत नाही तोपर्यंत हाईट वाढायला मदत होत नाही. दिवसभरात प्रोटीन जातं पण कॅल्शियम जात नाही. उंची वाढवण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती कॅल्शियम. कॅल्शियम आणि आहार. कटकट आवाज येतोय, कॅल्शियम कमी, विटॅमिन डी ची मात्रा जोपर्यंत प्रॉपर होत नाही तोपर्यंत हाईट वाढायला मदत होत नाही. आत्ताच 14-15 वर्षात कटकट आवाज येतोय, ऑब्विसली कॅल्शियम कमी आहे. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी अनेक गुरुमंत्र सांगतो, वेलाचे पदार्थ जास्त चांगलं खाल्ल्याने चांगली हाईट वाढते. त्याच्यामध्ये हायेस्ट कॅल्शियम शेवगा, रताळे, दोडका, भेंडी, पडवळ. लहानपणीचा आपला डब्बा काय असायचा, चपाती, उसळ आणि दह्याची छोटी वाटी, म्हणजे प्रोटीन आणि कॅल्शियम आले. आत्ताचे डब्बे चेक करा, डब्याला पोषण तत्वच मिळत नाहीत ना. त्याच्यामुळे कशी हाईट वाढणार. आपण ज्यावेळेला स्कूलला जात होतो त्यावेळेला डॉक्टर इंजिनियर होतेच की, डब्बा हा होता. मोस्टली संध्याकाळी भाजी भाकरी असायची, त्याच्यात वेलाचा पदार्थ असायचा, मेथीची भाजी असायची, कारली असायची. हे मिळतच नाही ना. यंग जनरेशन पालेभाजी खात नाहीत, फास्ट फूडवरती जास्त फोकस आहे. ॲटलिस्ट मी काय म्हणते, माझी ट्रीटमेंट चालू आहे तिथपर्यंत तर खाऊ नका, बाकीचं मी काय सांगू शकत नाही ना, जोर जबरदस्ती नाही ना. आणि चौथा म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास. माझं वय XYZ आहे, माझी उंची वाढते आणि ती वाढायलाच पाहिजे, ती वाढणार. जोपर्यंत हे मॅनिफेस्ट करत नाही, आरशासमोर सांगत नाही स्वतःला, तोपर्यंत तुमची हाईट वाढायला मदत होत नाही. माझ्यावरती खूप ट्रोल झाले, सगळे झाले, असं कुठं नसते, 18 वर्षानंतर हाईट वाढत नाही, ही काय सांगते, ही सायंटिस्ट झाली, ही कुठली लागून गेली, ही एवढी डॉक्टर गेली. पण माझ्याकडे पुरावा आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते माझं आता जी 24 तासला मला पुरस्कार पण मिळाला आणि मी तिथं सिद्ध पण करून दाखवले की माझ्याकडे हाईट वाढलेले पुरावे आहेत. अजून एक बोन्स असतो, एक्सरे एक असतो. एक्सराद्वारे आपण एक्सरा काढला जातो, त्याच्यामध्ये आपल्याकडं किती पुढे हाईट वाढणार आहे की नाही, ती हाईट ब्लॉक होणार आहे की नाही हे सांगितलं जातं. ते कोणाला माहीतच नाही. काही लोक एक्सरा काढतात आणि घरीच बसतात, पण त्याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे, त्याच्याशी रिलेटेड घ्यायचं आहे आणि करायचं आहे. बरोबर आहे, हे तितकंच महत्त्वाचं आहे. हे 4 गुरुमंत्र सांगितलं, झोप, स्ट्रेचिंग, डाएट आणि स्वतःवरचा विश्वास. हे जोपर्यंत करत नाही, चौथा महत्त्वाचा खूप आहे, स्वतःवरती विश्वास नसेल मी काहीच करू शकत नाही. बरोबर, येस, हेच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही तुमची उंची कशी वाढवली. हां
ज्यावेळेला मी मुलं काही लोक पेरेंट्स मग तुमची कुठं हाईट आहे, म्हणजे माझ्याकडे एक फॉर्म आहे, म्हणजे अपात्र झालेला मी अजून ठेवलाय, म्हणजे आपल्याला एक फेलियरचा आपण ठेवतो, बरोबर. अपात्र झालेला ते फॉर्म आहे. मी काय करते, घरी असे टिकमार्क म्हणजे क्लिनिकला टिकमार्क करून ठेवल्या, आणि जे माझ्याकडे मुलं क्लिनिकला येत आहेत त्या दरम्यान मी त्यांना सांगायची की तुम्ही माझी हाईट चेक करा. आजही मी मेडिसिन घेते, जो 4 महिन्याचा गॅप आहे तो मी घेतला नाही. माझं काय वाढते तर वाढू दे, बरोबर आहे. मी माझ्या भावाच्या शेजारी एक फोटो मारून ठेवलेला, मला हाईट वाढेल तसं कॉन्फिडन्स. मी तुमच्याशी बोलते ना, मला खरंच एवढा कॉन्फिडन्स नव्हता. फक्त बसायचं, पेशंटला नाडी तपासायचं, मग तुम्हाला काय होतंय, मूळव्याध, मूतखडा, असे माझ्याकडे ट्रीटमेंट असायचे, आणि मग लोकांना हे करायचं. मग काउन्सिलिंगद्वारे लोकांना आवडायला लागले. मग म्हणजे एक गुरुमंत्र लक्षात आला की लोकांना सुख देणारे भरपूर आहेत, पण दुःख विचारणारं कोण नाही. ओके, आपण ते दुःख विचारत गेलो. त्या दरम्यान लोक मला सांगितले, मॅडम तुमच्यात फरक दिसायला लागला, मॅडम तुमच्यात फरक दिसायला लागला. आज माझी 160ला 7 पॉईंट हाईट कमी आहे फक्त, बरोबर आहे. आता तो मुलगा आहे, तो आदित्य, त्याची जवळजवळ आतापर्यंत 4.5 ते 5 सेंटीमीटर हाईट वाढल्या जवळजवळ 3 महिन्यामध्ये. म्हणजे असा कॉन्फिडन्स येत गेला, मी घेत राहिले. मी आता वर्कआउट पण करते, स्ट्रेचिंग करते, पुलअप्स करते, स्किपिंग करते. वयाची अट नाही, पण माझी इच्छा आहे ना, माझं क्लिनिक आहे ना, माझ्या पर्सनॅलिटीसाठी वाढते. हां, पण असं नाही आहे की आता समजा मेंदूचं डॉक्टर आहे, बरोबर, पॅरालिसिसचे डॉक्टर, मग स्वतःवर त्यांनी प्रयोग करायला पाहिजे असं नाही आहे. मी काय करते की मला एक आवड आहे, माझी वाढते ना तर वाढू दे, अशी करत मी 3.5 सेंटीमीटर हाईट वाढवली. वा, म्हणजे बेसिकली मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन, आणि आपलं संस्कार जे सांगतात, आपली संस्कृती जी सांगते की आहार योग्य पाहिजे, विचार योग्य पाहिजे, तुमचं वागणं योग्य पाहिजे, या सगळ्यांबरोबर तुमचा योगासनं आणि त्याच्यावर अभ्यास आणि त्याची पॉझिटिव्हिटी तुमची हाईट वाढवू शकते. प्रियांका मॅम, तुम्ही एवढं सगळं करता, आणि PU हाईट क्लिनिकची हाईट अजून अशी खूप खूप उंची वाढावी आणि तुम्हाला खूप पुरस्कार मिळून तुम्ही हे जे स्वप्न आहे की पोलीस भरती करून अनेकांच्या 7 पिढ्या जगवण्याचं, ते स्वप्न असंच तुम्ही लवकर अजून मोठ्या लेवलवर पूर्ण करावं, हीच इच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.